इयत्ता 6वी, कविता 4थी. गवत फुला रे गवत फुला. मुलांनो, तुम्हाला बागेत फिरायला, खेळायला आवडतं का? हो मॅडम. बागेमध्ये फिरायला, खेळायला सगळ्यांनाच आवडतं. बरं सांगा, बागेमध्ये तुम्हाला आणखी काय काय बघायला आवडते? मॅडम, मला फुलपाखरे, पक्षी, रंगीबेरंगी फुले बघायला आवडतात. मला बागेत पतंग उडवायला आवडतं. मला शिवाशिवीचा खेळ खेळायला आवडतं. छान. बागेमध्ये उडणारी फुलपाखरे, पक्षी, फुले हे मनाला खूप आनंद देतात. तर अशाच एका लहान मुलाने गवत फुलाचे केलेले सुंदर वर्णन आज आपण इंदिरा संत यांनी लिहिलेल्या गवत फुला रे गवत फुला या कवितेतून शिकणार आहोत. चला तर ही कविता आता आपण पाहूया. रंग रंगुल्या सान सानुल्या, रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, रंग रंगुल्या सान सानुल्या. या कवितेत एक लहान मुलगा बोलत आहे. तो मुलगा माळ रानावर पतंग उडवायला गेला असताना त्याला एक गवत फूल दिसते. त्या फुलांविषयी त्याला काय वाटते हे कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत मांडले आहे. मुलांनो, रंग रंगुल्या म्हणजेच रंगीबेरंगी, सान सानुल्या म्हणजेच लहानग्या. अशा या गवत फुलाला मुलगा म्हणत आहे की हे रंगीबेरंगी इवल्याशा गवत फुला, तुला पाहताच माझे मन मोहून गेले. असा कसा रे मला तुझा लळा लागला आहे. लळा म्हणजे काय मुलांनो? मॅडम, लळा म्हणजे प्रेम, माया. बरोबर. आता आपण पुढील कडवे वाचूया. मित्रासंगी माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा, रंग रंगुल्या सान सानुल्या. या कडव्यात तो छोटा मुलगा म्हणतो, मी माळावर माझ्या मित्रांसोबत पतंग उडवत फिरताना तुला गवतावर झुलता झुलता हसताना पाहिले. तेव्हा तर माझे भानच हरपून गेले. मी पतंग आणि माझ्या मित्रांनाही विसरून गेलो. म्हणजेच गवत फुलाच्या वेगवेगळ्या रंगछटा पाहून तो मुलगा इतका हरखून गेला की त्याला त्याच्या मित्रांचाही विसर पडला. मला सांगा मुलांनो, हरखून जाणे म्हणजे काय? मॅडम, हरखून जाणे म्हणजे मनापासून आनंदून जाणे. बरोबर. हरखून जाणे म्हणजे आनंदित होणे. म्हणजे गवत फुलाचे सौंदर्य पाहून तो मुलगा खूपच आनंदित झाला आहे. आता आपण कवितेचा पुढील भाग वाचूया. हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा गोशिरवाणी, लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे, रंग रंगुल्या सान सानुल्या. कवितेच्या या कडव्यामधून गवत फुलाचे अतिशय सुंदर वर्णन येथे या मुलाने केले आहे. तो म्हणतो की गवत फुला, तुझ्या दोन्ही बाजूंना हिरवीगार अशी नाजूक सळसळणारी रेशमासारखी पाती आहेत. ती अतिशय मोहक दिसतात. तर निळी निळी एक पाकळी आणि त्या पाकळीमधून चमकणारे पिवळे पराग तर मनाला उल्हासित करतात. आणि तळाला परत एक सुंदर अशी गोजिरवाणी लाल पाकळी फुलली आहे. उन्हामध्ये तुझे हे रंग पाहताना मी माझे भान हरवून गेलो आहे. मला सांगा मुलांनो, तुम्हाला फुले आवडतात का? हो मॅडम. कोणकोणती फुले आवडतात? गुलाब, मोगरा, जाई, जुई. छान. मुलांनो, फुलांमुळे आपला निसर्ग तर बहरून येतोच, शिवाय आपले मनही प्रसन्न राहते.